तर मुलांनो, मराठी साहित्य व साहित्यकार यावर आपण 150 अति महत्त्वाचे MCQ पाहणार आहेत। त्यांचे साहित्यकार व त्यांच्याबद्दल थोडी माहिती, जे की आपल्या एक्झामसाठी खूपच महत्त्वाची आहे। असे MCQ आपण बघणार आहेत। 150च असतील, पण असे असतील ना की त्याच्यामधला एक्झाममध्ये क्वेश्चन आलाच पाहिजे, असे MCQ आहे। त्यामध्ये पहा, फर्स्ट MCQ काय आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी यूट्यूबला टाकले होते, त्यामध्ये अशा कमेंट आल्या की क्लिअर नाही दिसत आहे मॅडम। तर काय करा, जी की क्वालिटी जी आहे ते तुम्ही थोडी इन्क्रीज करून पहा, तर क्लिअर दिसत आहे। कारण मी स्वतः बघितलं दुसऱ्यांच्या मोबाईलवर, तर क्वालिटी इन्क्रीज केल्यानंतर व्हिडिओ हे क्लिअर दिसत आहेत। ठीक आहे, तर पहा, तरी पण मी आता व्यवस्थित करत आहे थोडंसं। ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन पहा आपला काय आहे। ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? आणि मी सगळे ट्रिक्सद्वारे सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। 1 घंट्याचा व्हिडिओ बघितला की तो व्हिडिओ तुम्हाला पाठच झाला असंच आहे, असं समजायचं आहे। आणि मगच आपला व्हिडिओ तुम्ही स्टार्ट करायचा आहे बघायला, मग तुम्हाला कळेल ट्रिक्सद्वारे कसं लक्षात राहते। तर पहा, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली आहे? ऑप्शन ए आहे संत नामदेवांनी, ऑप्शन बी संत तुकाराम, ऑप्शन सी संत ज्ञानेश्वर आणि ऑप्शन डी संत एकनाथ। तर पहा, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी संत ज्ञानेश्वर। हे सगळ्यांना माहिती आहे, तरी पण या ज्ञानेश्वरी नावावरूनच ज्ञानेश्वर या नावावरूनच ज्ञानेश्वरी लक्षात येते। ठीक आहे, तर ज्ञानेश्वरी कोणी लिहिलेली आहे? संत ज्ञानेश्वरांनी। त्यानंतर पहा, संत ज्ञानेश्वर हे 13व्या शतकातील असून यांनी अजून काय काय लिहिलेलं आहे हे पहा। यांनी भावार्थ दीपिका, आता लक्षात ठेवण्यासाठी सांगत आहे मी, यांचा त्या संताचा माझा किंवा कोणाचा काहीही संबंध नाही। माझ्या ज्या ट्रिक्स असतील ते फक्त हे गोष्ट तुमच्या डोक्यातून बाहेर नाही गेली पाहिजे, म्हणून माझ्या ट्रिक्स असतील। ठीक आहे, तर पहा, संत ज्ञानेश्वर, जर तुम्हाला ज्ञान असेल, ज्ञानेश्वर या नावावरून तुम्हाला ज्ञान हा शब्द तर कळालाच असेल, तर जर तुम्हाला ज्ञान असेल तर तुम्ही जर त्या ज्ञानामध्ये मन लावून अभ्यास केला तरच आपला काही दिवा लागू शकतो। जसं की आपण गावरान भाषेमध्ये म्हणतो की यार हा काय दिवा लावणार आहे, असं म्हणतो की नाही, तसं दिवा कधी लागणार? जर आपण आपलं जे ज्ञान आहे ते व्यवस्थित मनातून अभ्यास केला तर। तसं जसं की दीपिका, भावार्थ दीपिका, भावार्थ म्हणजे मन लावून एकदम मनातून अशी भावार्थ, त्यावेळेस आपला काय होईल? दीप लागल। असा भावार्थ दीपिका कोणी लिहिली? ज्ञानेश्वर। जर ज्ञान असेल आपल्याकडं तरच आपल्याला भावार्थ किंवा ज्ञान असेल, तुम्ही हुशार असाल तरच आपल्याला दीपिकासारखी हिरोईन भेटू शकते। अशी सुद्धा ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवू शकता। आणि माहिती आहे, ज्ञान असेल तुम्हाला आणि ज्ञानाने सगळं काही मिळते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे आपला जो अनुभव असेल तो अमृत अनुभव सुद्धा असू शकतो। तुमच्याकडे जर ज्ञान असेल, तुम्ही रोजचा अभ्यास करत असाल तर आपलं पुढं सगळं चांगलंच होणार आहे, त्यामुळे अमृतासारखं चांगलं होणार आहे। तर अमृत अनुभव हेही संत ज्ञानेश्वरांनी लिहिलं, या ट्रिक्सवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता। कळालं काय काय सांगितलं? भावार्थ दीपिका, अमृतानुभव आणि संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, हे 3 तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। आणि त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली आहे संत ज्ञानेश्वरांनी। महत्त्वाचे कोणते कोणते लक्षात राहतील? ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? ज्ञानेश्वरांनी। आणि काय काय लिहिलं? ज्ञान असेल तर दीपिका भेटते आपल्याला, म्हणजे भावार्थ दीपिका ही सुद्धा कोणी लिहिली आहे? संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे। आणि ज्ञान असेल आपल्याकडे चांगलं, आपण रोजचा रोज अभ्यास करत असाल, आपण अजून ज्ञान वाढवत असाल आपलं, तर आपल्याला इथून पुढली जिंदगी आपली एकदम मस्त जाईल। तसा अमृतानुभव हे सुद्धा कोणी लिहिलेलं आहे? संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे। पाठ झाला हा क्वेश्चन। चला नेक्स्ट क्वेश्चन, तुकाराम गाथाचे लेखक कोण आहेत? तुकाराम गाथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन ए संत एकनाथ, ऑप्शन बी संत तुकाराम, ऑप्शन सी संत रामदास आणि ऑप्शन डी संत चोखमेळा। ठीक आहे, तर पहा, करेक्ट आन्सर काय आहे? संत तुकाराम। तुकाराम गाथाचे लेखक कोण आहे? तर या नावावरून तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल। तुकाराम गाथा कुणी लिहिली? संत तुकारामांनी लिहिली। तुकारामावरची गाथा जी कुणी लिहिलेली आहे ती संत तुकारामांनीच लिहिलेली आहे। तर पहा, संत तुकाराम हे 17व्या शतकातील वारकरी संप्रदायातील प्रमुख संत होते
आणि अभंग हे त्याचे साहित्य स्वरूप आहेत. तुकाराम गाथा हे सुप्रसिद्ध आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा की संत तुकारामांचं काय आहे, तुकाराम गाथा. ठीक आहे. त्यानंतर पहा थर्ड क्वेश्चन, दासबोध कोणाचे ग्रंथ आहेत? दासबोध, आन्सर बघितलं का तुम्ही? दासबोध कोणाचे ग्रंथ आहेत? तर पहा ऑप्शन ए आहे समर्थ रामदास, संत तुकाराम, ऑप्शन सी परमानंद आणि ऑप्शन डी संत नामदेव. ठीक आहे. तर पहा नावातच लक्षात येईल तुम्हाला दासबोध हा कोणाचा ग्रंथ आहे. तर नावातच काय आहे, दास. दासबोध म्हणजे नावातच दास आहे, म्हणजेच काय आहे, संत. कोणता दास? रामदास, संत रामदास. तर दासबोध हा कोणाचा ग्रंथ आहे? तर समर्थ रामदासांचा ग्रंथ आहे. एवढ्या मस्त ट्रिक्स आहेत ना, फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पहा. दासबोध कोणाचा ग्रंथ आहे? तर दासच्या अगोदर काय लावलं आपण? फक्त राम लावलं. हे इथलचं दास, रामदासबोध, दासबोध. ठीक आहे. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. त्यानंतर समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. कळालं? ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास हे होते. आणि यांनी काय काय लिहिलं पहा आता. रामदासांनी काय काय लिहिलं? दासबोध सांगितलं मी आत्ता, रामदासवरून दासबोध. आणि पहा मनामध्ये आपण काय करतो, जसे की आपल्या घरी आजी वगैरे असते तर ते मनामध्ये जप करत राहतात देवाचा. ठीक आहे. तरी आणि राम राम हा पण जप खूप सारे लोक करतात. ठीक आहे. तर मग राम 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 असा जे जप सुरू राहते, हे काय असते? आपले मनाचे श्लोक. याच्यावरून तुम्ही हे मनाचे श्लोक कोणी लिहिलेला आहे? तर मनाचे श्लोक, मनामध्ये आपण कोणते श्लोक म्हणतो? राम 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 असे म्हणतो ना. एखादं भूत दिसलं की काय म्हणतो? राम 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 म्हणतो की नाही? हे आपल्या मनामध्ये श्लोक येतात भूत दिसल्यानंतर. असं येतात का? असं नाही येत. मनाचे श्लोक रामदास. लक्षात राहिलं? काय काय लिहिले समर्थ रामदासांनी? रामदास या नावावरूनच काय सांगितलं? रामदास या नावावरून हे दासबोध सांगितलं. त्यानंतर राम 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 राम, भूत दिसल्यावर राम 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 असं मनाचे श्लोक कुणी लिहिले? रामदासांनीच लिहिले. मनाचे श्लोक कोणते? राम 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 रामदासांनी लिहिले त्याच्यावरून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भावार्थ रामायण कोणाचे आहे? भावार्थ रामायण कोणाचे आहे? तर पहा संत ज्ञानेश्वर ऑप्शन ए, ऑप्शन बी संत एकनाथ, ऑप्शन सी संत तुकाराम आणि ऑप्शन डी संत रामदास. करेक्ट ऑप्शन आहे संत एकनाथ. तर पहा भावार्थ रामायण, भावार्थचा अर्थ काय सांगितला मी की एकदम मनातून. मनातून म्हणजे कसं? आपलं दुसरीकडे लक्ष लागलंच नाही पाहिजे, आपलं एकाच ठिकाणी लक्ष पाहिजे. त्याला भावार्थ म्हणतात. भावार्थ म्हणजे असं एकदम मन लावून. तर तसं भावार्थ रामायण कोणाचं आहे? तर एकदम मन लावून कसं असते तसं एक संत एकनाथांचं आहे. भावार्थ, भावातून, मन भावातून म्हणजे असं एकाच गोष्टीवर फोकस पाहिजे आपलं, दुसरीकडे नाही. त्याला म्हणतात भावार्थ. तर भावार्थ रामायण हे कोणाचं आहे? तर एकनाथ. ठीक आहे. संत एकनाथ. किंवा अशी एक ट्रिक्स, कारण संत एकनाथांचे पुढेही काही येतील. तर एकनाथ, एक अशी नात आहे असं लक्षात ठेवा. एक अशी नात आहे जी की असं मनातून काय म्हणते? राम 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 असं म्हणते. अशी एक नात आहे असं लक्षात ठेवा. एक नाथ. नाथ म्हणजे काय असते माहिती आहे का? आजी, त्या मुलीची आजी असते, ती आजी काय म्हणते की ही माझी नात आहे. म्हणजे तिच्या मुलाची मुलगी किंवा तिच्या मुलीची मुलगी असो, तर तिची काय असते? ती नात असते. तर ती काय आजी म्हणते? एक नात, ती माझी एक नात आहे. मग ती जी नात आहे आजीची, ती असं मनातून काय म्हणते? राम 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 असं रामायण राम 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 म्हणत असते. तर त्याच्यावरून तुम्ही ही ट्रिक्स लक्षात ठेवा की संत एकनाथ काय लिहिलं? संत एकनाथांनी भावार्थ रामायण, भावार्थ रामायण असं लिहिलेलं आहे. त्यानंतर पहा एकनाथ यांनी भावार्थ रामायण लिहिले. मराठीतील रामायण साहित्य समृद्ध त्यांनी केलं आहे. त्यानंतर नामदेव गाथाचे लेखक कोण आहेत? नामदेव गाथा. तर ऑप्शन ए संत नामदेव, ऑप्शन बी संत सोपानदेव, ऑप्शन सी संत तुकाराम आणि ऑप्शन डी संत एकनाथ. तर पहा नामदेव गाथा
कुणी लिहिली? नावावरूनच लक्षात येईल, नामदेव गाथा ही संत नामदेवांनी लिहिलेली आहे. इथे ट्रिक्स लावायची गरज नाही. नामदेवांनी काय लिहिलेली आहे? नामदेव गाथा लिहिलेली आहे आणि यांची गाथा प्रसिद्ध आहे. त्यांचे अभंग गुरुग्रंथ सहित मध्येही आहेत. यांचे संत नामदेवांचे गुरु ग्रंथ सहित आहे. आता बघा, नामदेव नावातच काय आहे? त्यांच्या देव आहे. देवाला काय म्हणतो आपण? गुरु. आपला गुरुदेव. गुरुला पण आपण काय म्हणतो? देवच म्हणतो. तसं गुरु ग्रंथ सुद्धा कोणाचे आहेत? संत नामदेवांचे आहेत. त्यानंतर शिवभारत कोणाचा आहे? शिवभारत कोणाचं आहे? ऑप्शन ए समर्थ रामदास, ऑप्शन 2 परमानंद, ऑप्शन 3 संत तुकाराम आणि ऑप्शन डी शहीर साने. तर पहा काय विचारलं? शिवभारत. तर शिवभारत, भारत तर नाव आहे, पण हे जे शिव आहे कोणाचं नाव आहे? महादेवाचं नाव आहे की नाही? महादेवाचं शिव, त्यालाच काय म्हणतो आपण? परमानंद असं म्हणतो. महादेवाला म्हणतो की नाही? तर शिवभारत हे कोणाचं आहे? तर हे परमानंदाचं आहे. ठीक आहे, कोणाचं आहे? परमानंदाचं आहे. ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. कवी परमानंद यांनी शिवछत्रपतीच्या कार्याचे वर्णन करणारा शिवभारत हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर पहा, श्रीमान योगी या कादंबरीकार कोण आहेत? कोणत्या? श्रीमान योगी कादंबरीकार कोण आहेत? ऑप्शन ए रणजित देसाई, ऑप्शन बी शिवाजी सावंत, ऑप्शन सी विवा शिरवाडकर आणि ऑप्शन डी पु ल देशपांडे. काय क्वेश्चन आहे? श्रीमान योगी. आता पहा, सगळ्यांना माहिती आहे आपण योगींचा खूप मान करतो, योगींना खूप चांगलं म्हणतो. असं लक्षात ठेवण्याची ट्रिक्स आहे आपली, फक्त दुसरं काही नाही. श्रीमान योगी ची कादंबरी कशी लक्षात ठेवायची? पहा, श्रीमान योगी म्हणजे योगींना आपण खूपच मानतो आणि त्यांना मान पण खूपच देतो. ठीक आहे. मग एखाद्या माणसाला आपण मान कधी देतो? ज्यावेळेस ते लाईफमध्ये काहीतरी सक्सेस झालं असेल, की असं येडं दारू पिणारं याला कोणी मान देते का? देत नाही. जे की असं मोठा व्यक्ती असेल त्याला मान देतो आपण. तसं श्रीमान योगी, मग त्याला मान देण्यासाठी ते काहीतरी मोठं असेल, म्हणजेच काय की तो कुठेही गेला ना तो जिंकून येतो. तसं रणजित म्हणजे पळण्यामध्ये तो जिंकला असं लक्षात ठेवा. रणजित, रण म्हणजे पळणे, रणमध्ये जिंकला तो, जित देसाई. तर ठीक आहे, श्रीमान योगी कादंबरीकार कोण आहेत? रणजित देसाई. रणजित देसाई कोण आहेत? श्रीमान योगी. योगीला आपण मान देतो आणि मान कोणाला देतो आपण? जे की खूप चांगले लोक असतात त्यांना आपण मान देतो. मग चांगले लोक म्हणजे जे कशामध्ये पण सक्सेस होतात त्यालाच रणजित. रण म्हणजे पळणे, इंग्लिशमध्ये रन म्हणजे पळणे. त्या रणजित म्हणजे पळण्यामध्ये जिंकणारा, म्हणजेच काय त्याला जिंकलं की आपण काय करतो? त्याला मान देतो की नाही? तसं श्रीमान योगी रणजित देसाई. त्यानंतर ऐतिहासिक कादंबऱ्यामध्ये विशेष प्रसिद्ध आहे. आता पहा, रणजित देसाईच्या काही प्रसिद्ध असलेल्या साहित्य पहा, आणि त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. रणजित देसाईला साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. तर त्यांच्या प्रसिद्ध कोणत्या कोणत्या कादंबऱ्या आहेत पहा. ऐतिहासिक कादंबऱ्यामध्ये विशेष प्रसिद्ध असणाऱ्या स्वामी, आता बघा त्याचं नाव काय सांगितलं मी, तो एकतर जिंकणारा आहे प्रत्येक याच्यामध्ये. त्यानंतर आहे रणजित देसाई. रणजित देसाई. आता हे जे साई आहे, साई बाबा आठवले असतील ना, तर आपण त्यांना काय म्हणतो? स्वामी म्हणतो की नाही? काही लोक त्यांना स्वामी म्हणतात, आपण साई बाबा म्हणतो, म्हणजे देव. साईबाबा म्हणजे आपण एक बाबा असं म्हणतो, तर त्यांना स्वामी पण म्हटलं जातं. असं लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स आहे हा. रणजित देसाई, स्वामी, श्रीमान योगी. ठीक आहे, ह्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन लक्षात राहील स्वामी. चला, मृत्युंजय कोणी लिहिली? खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा, आणि ह्या परीक्षेत आतापर्यंत आलेला सुद्धा आहे आणि येईल सुद्धा इथून पुढे. तर मृत्युंजय कोणी लिहिली? एक नंबरला आहे रणजित देसाई. रणजित देसाईची आता आठवा लगेच. रणजित, रण पळण्यामध्ये जिंकणारा. कोण असतो प्रत्येक याच्यात जिंकणारा? ज्याला आपण मान देतो असा योगी. त्यानंतर स्वामी, साई देसाई स्वामी.
हे काय रणजित देसाईचे काव्य. त्यानंतर मृत्युंजय कोणी लिहिला पहा. मृत्युंजय कोणी लिहिला तर हे जे शिवाजी महाराज होते सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी महाराज हे कुणाला घाबरत होते का? अजिबात नाही. ते औरंगजेबाला भेटायला गेले तेव्हाही ते घाबरत होते का? कुणालाच घाबरत नव्हते. त्यांना माहिती होतं की एक दिवस त्यांना मरायचंच आहे कसं, म्हणून ते न घाबरता कुठेही जात होते. तर याच्यावरून तुम्ही असं लक्षात ठेवा की ते मृत्यूला घाबरत होते का? अजिबात घाबरत नव्हते. आणि ते मृत्यू म्हणून त्याच्यावरून तुम्ही असं लक्षात ठेवा की मृत्युंजय कुणी लिहिलं आहे? हे शिवाजीशी संबंधित आहे. असं मृत्युंजय कुणी लिहिलं तर शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं आहे. ऑप्शन ए होता रणजित देसाई, ऑप्शन बी होता शिवाजी सावंत, ऑप्शन सी होता वि स खांडेकर आणि ऑप्शन डी होता साने गुरुजी. करेक्ट आन्सर काय सांगितलं? शिवाजी सावंत. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर पहा शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय अजून काय काय लिहिलं पहा. तर कर्णावर आधारित. आणि हा मृत्युंजय कशावर आधारित आहे? तर हा सगळा कर्णावर आधारित आहे मृत्युंजय. त्यानंतर छावा. आता छावामध्ये शिवाजी महाराजाचा इथे काय लिहिले? अच्छा छावा आहे. एक मिनिट हां. आता पहा मृत्युंजय कर्णावर आधारित आणि त्यानंतर जो आहे छावामध्ये शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराज. हे छावा कोणाशी संबंधित आहे? शिवाजी महाराजांशी संबंधित आहे, म्हणूनच शिवाजी सावंत. त्यानंतर कर्णाचा कादंबरीकार म्हणून ओळखला जातो. कुणाला? शिवाजी सावंतला. तर इथेच लिहिले मृत्युंजय हे कशावर अवलंब आहे? कर्णावर आधारित आहे. आणि छावा हे सुद्धा कोणी लिहिलेलं आहे? शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर ययाती ज्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे, कधी भेटलेला आहे? 1974 मध्ये. 1974 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार भेटणारी कोणती कादंबरी आहे? पहा खूप महत्त्वाची कादंबरी ययाती. ही खूप महत्त्वाची कादंबरी लक्षात ठेवण्यासाठी. हिला 1974 मध्ये कोणता पुरस्कार भेटलेला आहे? ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार भेटणारे 4 नावे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मी पुढे सांगेल त्याच्यामधला हा एक फिक्स झाला आता आलेला. कुणी लिहिली ययाती ही कादंबरी? बघा रणजित देसाई यांचे तर आपल्याला माहिती झाले कोणते आहेत? स्वामी आणि योगी. त्यानंतर आहे वि स खांडेकर. तर ययाती ही कादंबरी कोणाची आहे? वि स खांडेकरांची आहे. वि स खांडेकरांची. त्यानंतर विवा शिरवाडकर आणि पु ल देशपांडे. हे जसं येईल तसं मी सांगून देईल. लक्षात राहण्यासाठी ट्रिक्स काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही? वि स खांडेकर असं लक्षात ठेवा. 20 आपल्या घरी 20 जण येत आहेत. तर 20 जण येत असल्यानंतर आपल्याला त्यांच्यासाठी जेवायला करायचे. पण जेवायला करण्यासाठी त्यांना आधी आपल्याला या म्हणून तरी बोलवा लागेल ना. घरी येणार तर आहेत पण या हो बाहेर येऊन थांबले तर घरात या म्हणावं लागेल ना. तसं ययाती त्याच्यावरून लक्षात ठेवा 20 खांडेकर 20 माणसं येत आहेत असं लक्षात ठेवा. 20 म्हणजेच या म्हणावं लागेल आपल्याला त्यांना. तर ययाती ही कादंबरी कोणाची आहे? वि स खांडेकर. वि स खांडेकर. ठीक आहे. ययाती ही कादंबरी कोणाची आहे? किती जण येत आहेत आपल्याकडं? 20 जण येत आहेत. असं वि स खांडेकर ययाती कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे 1974ला. ठीक आहे. त्यानंतर नटसम्राट हे नाटक कुणी लिहिले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. नटसम्राट हे नाटक कुणी लिहिलं? नटसम्राट. तर पहा ऑप्शन ए वि वा शिरवाडकर. आता हे जे वि वा शिरवाडकर जे आहे यांचं दुसरं नाव काय आहे माहिती आहे का? वि वा शिरवाडकरांचं कुसुमाग्रज. रणजित देसाईचं काय सांगितलं मी? प्रत्येकाच्यात लक्षात ठेवायचं. स्वामी योगी नाव आलं की लक्षात ठेवायचं रणजित देसाईचं. त्यानंतर आता काय नटसम्राट हे नाटक कुणी लिहिलेलं आहे? तर पहा
करेक्ट आन्सर ऑप्शन सी होता विपू काळे आणि ऑप्शन डी होता पु ल देशपांडे. तर नट सम्राट हे जे आहे नाटक कुणी लिहिलेलं आहे, तर करेक्ट आन्सर इज ए, ऑप्शन ए वि.वा. शिरवाडकर, ज्यांचं काय नाव आहे कुसुमाग्रज. वि.वा. शिरवाडकरांचं नाव काय आहे कुसुमाग्रज. वि.वा. शिरवाडकर. ट्रिक्स पहा, फक्त लक्षात राहण्यासाठी ट्रिक्स असते, किंवा याच्यासाठी नाही की हा नावाला मी काहीतरी बोलत आहे याच्यासाठी नाही, फक्त आपल्याला लक्षात राहण्यासाठी आणि परीक्षेत आठवण्यासाठी ट्रिक्स असते आपली. नट सम्राट हे नाटक कोणी लिहिले, ठीक आहे. तर आता पहा, शिरवाडकर म्हणजे काय असते. शिरवाड आपण म्हणतो किती मराठी गावरान भाषेमध्ये अरे वा शिरवाड पडले, शिरवाड पडले असं म्हणते. म्हणजे कसं ऊन पण नसते आणि चांगली मस्त असं सावली असल्यासारखं होते. तर त्यावेळेस आपण काय म्हणतो शिरवाड पडले, शिरवाड पडले असं म्हणते ना. त्यावेळेस कसं एवढं मस्त वातावरण असते, ते एकतर ऊनही नसते पाऊसही नसते, असं एकदम मस्त वातावरण असते. शिरवाड तुम्हाला माहिती असेल जे गावातली मुले असतील त्यांना. तसं शिरवाडकर म्हणजे शिरवाड पडले असं, आणि ते जे शिरवाड आहे एकदम सुरेख असतं, मस्त असतं. तसं नट सम्राटासारखं असतं एकदम दिसायला, तसं राहते ते नट सम्राटासारखं असतं. किंवा याच्यावरून नाही लक्षात राहिलं तर दुसरी ट्रिक्स पहा. हा जो नट सम्राट आहे, नट सम्राट, सम्राट म्हणल्यावर कसं त्यांना आपल्याला भाव खूप द्यावा लागतो, ठीक आहे. तर नट सम्राट म्हणलं की हा काय झाला कुठला तरी राजा वगैरे असेल, म्हणून त्यांना आपल्याला काय म्हणावं लागते वा 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 वा. तसं वि.वा. आपण काय म्हणायचं, नट सम्राट हे जर नाटक कोणी लिहिलं तर नट सम्राट म्हणजे राजा असेल कुठला तरी, म्हणून त्याला आपल्याला वा 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 म्हणावं लागते. ते काही चुकीचं बोलला, काही वाईट बोलला तरी आपल्याला वा 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 म्हणावं लागते राजांना. म्हणून नट सम्राट म्हणलं तर वावाचं काय केलं आपण वि.वा. वि.वा. नंतर शिरवाडकर, वि.वा. शिरवाडकर, ठीक आहे. नट सम्राट हे नाटक कोणी लिहिले तर वि.वा. शिरवाडकर. यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वि.वा. शिरवाडकर आणि कुसुमाग्रज यांना म्हटलं जातं. तर यांना पण ज्ञानपीठ पुरस्कार भेटला आहे 1987 मध्ये. नट सम्राट आणि त्यानंतर दुसरं आहे विजयी झालो आम्ही. आणि मी आत्ता सांगितलं नट सम्राट, सम्राट म्हणजे राजा, आणि राजा हा कुठेही लढायला जातो आणि विजयी होऊनच येतो. तर विजयी झालो आम्ही, बघा याच्यावरून दुसरंही लक्षात राहिलं. चला, विजयी झालो आम्ही कुणी लिहिलेलं आहे, नट सम्राट, सम्राटांनी लिहिलेलं आहे. विजयी झालो आम्ही, विजयी झालो आम्ही कुणी लिहिलेलं आहे, हे पण वि.वा. शिरवाडकरांनीच लिहिलेलं आहे. नट सम्राट कुणाचं आहे, वि.वा. शिरवाडकरांचंच आहे. याच्यावरूनही लक्षात ठेवा की विजयी झालो आम्ही, विजयी झालं तर काय म्हणणार वा 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 म्हणणारच झालो ना आपण. वावालाच काय म्हणतो आपण वि.वा. म्हणतो, ठीक आहे. वावाला वि.वा. म्हणतो. वि.वा. शिरवाडकर म्हणजे विजयी झालो आम्ही. नट सम्राट कोणाचा आहे, वि.वा. शिरवाडकरांचा आहे. ज्ञानपीठ पुरस्कार याच्या अगोदर कोणाचा बघितला आपण, ज्ञानपीठ पुरस्कार याच्या अगोदर कोणाचा बघितला, वि.स. खांडेकर. काय लिहिले होते, वीस या 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 म्हणतो ना तसं ययाती, याच्यासाठी वि.स. खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार. स्टार्टिंगला वि.वा. होता, आता 20 होता, वि.स. खांडेकर. आणि त्याच्यानंतर आता जो आलेला आहे वि.वा. विष्णू वामन शिरवाडकर, यांना सुद्धा काय भेटलेला आहे, ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे. वि.वा. शिरवाडकर आणि दुसरा वि.स. खांडेकर. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, श्यामची आई कोणी लिहिले. श्यामची आई हे कोणी लिहिलेलं आहे, वि.स. खांडेकर, रणजित देसाई आणि साने गुरुजी. आता श्यामची आई म्हणजे किती शांत सुरेख नाव दिसत आणि एकदम साधं भोळं नाव वाटत आहे आपल्याला, श्यामची आई. तसं हेही साध्या भोळ्या माणसांनीच लिहिले असं समजा, जसं की साने गुरुजी आपले आवडते सगळ्यांचे लाडके. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, साने गुरुजींनी लिहिलेली आहे. साने गुरुजी हे समाजसुधारक व साहित्यक होते. श्यामची आई बालसाहित्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, बटाट्याची चाळ कोणी लिहिली. महत्त्वाचा क्वेश्चन आहे की बटाट्याची चाळ कोणी लिहिली. ट्रिक्स मस्त आहेत ना लक्षात राहायसारख्या. तर पहा, बटाट्याची चाळ रणजित देसाई. काय काय सांगितलं यांना,
योगी आणि स्वामी, योगी आणि स्वामी. त्यानंतर कोण आहे? साने गुरुजी. साने गुरुजींनी काय लिहिलं? श्यामची आई, श्यामची आई. पु ल देशपांडे आणि विपू काळे आतापर्यंत आले नव्हते, आता येतील. तर पहा, देशपांडे, बटाट्याची चाळ कोणी लिहिली? बटाट्याची जी चाळ आहे ती कोणी लिहिली? तर ऑप्शन सी आहे पु ल देशपांडे. पु ल देशपांडे यांनी लिहिली. आणि माहिती आहे का, हे जे पु ल देशपांडे आहेत ते लोकप्रिय विनोदी लेखक आहेत, खूप विनोदी लेखक आहेत, गायक आहेत, नाटककार आहेत. बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली. ठीक आहे, हे दोन खूप महत्त्वाचे आहेत. पहा, व्यक्ती आणि वल्ली, हे पण एक लक्षात ठेवायचे. लिहा, व्यक्ती आणि वल्ली आणि चाळ. तर लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक पहा, पु ल देशपांडे यांचं आहे. काय काय आहे? देशपांडे. आपल्या भारत देशामध्ये कसं होते माहिती आहे का? पुल देशपांडे म्हणजे पुलं आपल्या देशात पाडले जातात. या नावावरून असं सहज अर्थ निघू शकते. पुल म्हणजे पूल, देश म्हणजे भारत देश, पांडे पांडे म्हणजे पाडले, पाडे. पु ल देशपांडे म्हणजे याचा असा अर्थ समजून घ्या की आपल्या भारत देशात काय होतंय, कुणी पुढे जाऊ लागलं त्या व्यक्तीला मागं खिचतात, म्हणून त्याला तुम्ही असं लक्षात ठेवा, व्यक्ती आणि वल्ली. व्यक्ती आणि त्याला खिचणारा वल्ली, व्यक्ती त्याला खिचणारा मागे वल्ली, असं पु ल देशपांडे यांचं लक्षात ठेवा, व्यक्ती आणि वल्ली. आणि माहिती आहे जी बटाट्याची चाळ आहे, आता बघा जी चाळ एक मूवी निघाली होती मराठीत, ज्याच्यामध्ये विलनचा रोल आहे आपल्या हिरोचा, काही वेळ नाही विलन आहे असं सगळ्यांना दिसते चाळमध्ये. म्हणजे चाळमध्ये काय असते, भांडणंच असतात नाही का टाईपचे. म्हणजेच काय, देशपांडे, पांडे म्हणजे भांडणे, पुढे जाऊ लागलं की त्याला मागं खिचणे असं. आणि चाळमध्ये सुद्धा एकमेकांना भांडण करणे त्याच्यासोबत, म्हणजे ह्याला खाली वड त्याला खाली वड, याला पाड त्याला पाड, असं देशपांडे. पु ल देशपांडे जे आहेत त्यांची बटाट्यांची चाळ. आणि दुसरं काय लक्षात ठेवलं, व्यक्ती आणि वल्ली. त्यानंतर 13 क्वेश्चन बघा, आपण ट्रिक्स पाहत आहेत म्हणून एवढा वेळ लागत आहे आपल्याला. त्यानंतर कोसला कादंबरीकार कोण आहेत? कोसला, तर माहिती आहे का कोसला म्हणजे काय, आपण जमिनीमध्ये काय करतो कोसला. ऑप्शन ए भाराम आटे, ऑप्शन बी रणजित देसाई, ऑप्शन सी भालचंद्र नेमाडे आणि ऑप्शन डी पु ल देशपांडे. तर पहा, कोसला म्हणजे काय, एखादी जमीन असते, ठीक आहे, जमीन असते किंवा एखादी माती असते, त्याच्यामध्ये आपण काय करतो, मोठे मोठे भाले तर सगळ्यांना माहिती आहेत, मोठे मोठे भाले असतात, त्याला आपण काय करतो, त्या जमिनीमध्ये रवतो म्हणजेच काय, कोसतो, त्याला मराठीत आपला शब्द आहे कोसतो. तर ठीक आहे, जे की मोठे मोठे भाले असतात बघा, मी मिनिंगसुद्धा मराठी शब्दाचा अर्थसुद्धा तुम्ही याच्यावरून लक्षात घेऊ शकता. तर ते जे मोठे मोठे खड्डे आहेत, माती आहे, त्याच्यामध्ये आपण ते भाले काय करतो, कोसतो. त्याच्यामध्ये कोसतो म्हणजे किती त्याच्यात घालून ठेवायला, आपण म्हणतो ना या कप्प्यामध्ये ही पोरगी किती कपडे कोसत आहे असं बोलतो ना, तसं कोसला म्हणजेच काय, त्याच्यामध्ये भाला वगैरे रवणे, दॅट इज द भालचंद्र. त्याच्यावरून भालचंद्र नेमाडे हे लक्षात ठेवू शकता. कोसले कोणी लिहिलं, भालचंद्र नेमाडे. आणि यांना सुद्धा काय भेटलेला आहे, ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे 2014 मध्ये. कोणाकोणाला भेटलेला आहे, विवा शिरवाडकर, त्यानंतर वि स खांडेकर आणि तिसरा जो आहे तो भालचंद्र नेमाडे. या तिघांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटला. अजून एकाला भेटला, तो नंतर येईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 14. झाशीची राणी या काव्याचे कवी कोण आहेत? झाशीची राणी या काव्याचे कवी कोण आहेत? काय ट्रिक्स आहे पहा. ऑप्शन ए आहे भारा तांबे, ऑप्शन बी मभा गोरे, ऑप्शन सी बाभ बोरकर आणि ऑप्शन डी कुसुमाग्रज. तर बघा, मराठीतील राष्ट्रवादी काव्यधारा कवितेसाठी प्रसिद्ध असणारे कोण, भारा तांबे हे झाशीची राणी या कवितेसाठी प्रसिद्ध आहेत. झाशीची राणी या काव्याचे कवी कोण आहेत? कोणी म्हटलं आहे, गोरे, बोरकर, कुसुमाग्रज आणि तांबे, भारा तांबे. आता माहिती आहे का, ज्यांना भारली म्हणजे झाशीची राणी सगळ्यांना माहिती आहे. आणि मग एखाद्याच्या मनात अशी बसली किंवा ती एवढी चांगली होती, एवढी चांगली अशी, तिला पूर्ण भारलंच ती झाशीची राणी, म्हणजे त्याच्या मनात ती चांगलीच बसली असत. मग ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्या मनात चांगलीच बसते ते आपण करूनच दाखवतो. तसं ती भारली तर
आपल्या तोंडातून त्याचे कवी निघाले, त्याच्या तोंडातून काही असे शब्द निघाले आणि मग तो कवी झाला. या ट्रिक्सवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. झाशीचे राणी, तिला भारले म्हणून ही कविता त्यांनी केली. तर भारली म्हणजेच भारा तांबे. झाशीची राणी या काव्याचे कवी कोण आहेत? तर भारा तांबे कवितेसाठी प्रसिद्ध असणार आहे. त्यानंतर वाऱ्याचे झाड कोणाचे नाटक आहे? वाऱ्याचे झाड कोणाचे नाटक आहे? जे विष्णू वामन शिरवाडकर. जसे की वा 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 कुणाला म्हणतो आपण? नट सम्राट. राजांना काय म्हणतो? वा 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 वा. विजयी झालो, वा 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 वा. तसं वि वा शिरवाडकर हे त्यांचं आहे. तसंच वाऱ्याचे झाड हे कोणाचं नाटक आहे? वि वा शिरवाडकरांचंच आहे. मग लक्षात कसं ठेवणार पहा. वाऱ्याचे झाड, वारं काय देतं? हवा देतं. मग आपल्यासाठी खूपच छान आहे ते, म्हणून आपण काय म्हणतो? वा 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 म्हणतो. म्हणते काय? वावासाठी लक्षात ठेवायचं विवा. हवा झाड, वाऱ्याचे झाड. वाऱ्याचे झाड आपल्याला वारं खूप छान देतो, म्हणून छान असेल तर आपण काय म्हणतो? वा 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 वा. तसं विवा शिरवाडकर लक्षात ठेवा. त्यानंतर 16वा क्वेश्चन आहे, छावा कादंबरीकार कोण? तर छावा आपण आत्ताच वर बघितला, रणजित देसाई. रणजित देसाईसाठी स्वामी आणि योगी. शिवाजी सावंतचं सांगितलं, वरच सांगितलं होतं. छावा ही कोणाची आहे? शिवाजी सावंतची. आणि मृत्युंजय हे सुद्धा शिवाजी सावंतचीच आहे. झाला क्वेश्चन आपला. त्यानंतर मी सांगितलं होतं अमृतानुभव. तुम्ही अभ्यास केला मन लावून, ज्ञान जर तुम्हाला भेटलं तर तुम्हाला खूप सारे पुढले अनुभव हे कसे अमृतासारखे असतील. अमृतानुभव याच्यावरून तुम्ही काय लक्षात ठेवलं होतं? संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हे दुसरे मोठे ग्रंथलेखन तत्वज्ञानावर आधारित लिहिले आहे. त्यानंतर मनाचे श्लोक हे पण मी सांगितलं होतं पहा. क्वेश्चन त्याच्यावर आलेले आहेत परीक्षेत. मनाचे श्लोक म्हणजे मनामध्ये काय? भूत बघितलं की राम 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 राम. कुठे? समर्थ रामदासांचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, झंझावात ही कादंबरी कोणी लिहिली? बघा, झंझावात ही कादंबरी कोणी लिहिली? ऑप्शन ए रणजित देसाई, ऑप्शन बी साने गुरुजी, ऑप्शन सी वि स खांडेकर आणि ऑप्शन डी शंकर पाटील. करेक्ट आन्सर आहे वि स खांडेकर. वि स खांडेकर. तर यांना ययाती या कादंबऱ्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे त्यांना, वि स खांडेकरांना. आणि त्यांचीच काय आहे? झंझावात आहे. झंझावात ही कादंबरी कोणी लिहिली? वि स खांडेकरांनी लिहिली. मग आता 20 जणांनी जर केली तर ती अशी एकदम झणझणीत असेल ना. ज्यावेळेस सगळे मिळून आपण एखादी भाजी बनवतो घरामध्ये, तर ती भाजी आपली कशी होते? झणझणीत होते, खायला एकदम भारी होते. तसं झंझावत ही कादंबरी कोणी लिहिली? जर 20 जण असेल तर कोणतीही गोष्ट अशी कशी झंझावत झाली पाहिजे, एकदम बढिया, असं लक्षात ठेवा. झंझावत म्हणलं तर 20. वि स खांडेकर, झंझावत. त्यानंतर पहा नंतर 20 क्वेश्चन, कोठे जातोस लवरकर हे नाटक कोणाचे आहे? तर पहा, कोठे जातोस लवरकर. ऑप्शन ए वि वा शिरवाडकर, ऑप्शन बी विपू काळे, ऑप्शन सी विजय तेंडुलकर आणि ऑप्शन डी पु ल देशपांडे. तर माहिती आहे का, विजय तेंडुलकर यांची ही सामाजिक वास्तव्य मांडणारा जो नाटककार आहे. त्यानंतर घशीराम कोतवाल, सखाराम बायडर. पहा, कोठे जातोस लवरकर हे जे नाटक आहे कुणी लिहिलेलं आहे? विजय तेंडुलकर. आता विजय, जर एखादा विजय झाला कोणत्याही गोष्टीमध्ये तर त्याच्याच मागं मुली राहतात ना. नंतर एखादी गोष्ट काहीतरी भेटली मोठी, एखाद्या गोष्टीत सक्सेस झाला, त्याच्या मागे मुली राहतात, पळत येतात. ऐऱ्या गेऱ्याच्या मागं नाही येत, अभ्यास करून नोकरी लागणाऱ्यांच्या मागे येतात. तसं त्यांचा विजय असेल तर मुली मागं येतात. कशासाठी? हा जो शब्द लिहिला आहे याच्यासाठी, लवसाठी. तर या ट्रिक्सवरून लक्षात ठेवा. आता कोठे जातोस लवरकर, कधी लव, कधी ज्यावेळेस विजय होईल असा. विजय तेंडुलकरांचे कोठे जातोस लवरकर. त्यानंतर घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिले? कोणतं आहे? घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिले? वि वा शिरवाडकर, विजय तेंडुलकर, रणजित देसाई आणि पु ल देशपांडे. तर करेक्ट आन्सर आहे विजय तेंडुलकर. घाशीराम कोतवाल, विजय. घाशी राम कोतवाल म्हणजे असं लक्षात ठेवा की पोलीस.
तर ज्याचा विजय झाला, कशामध्ये विजय झाला, त्याचा विजय झाला, तो सक्सेस झाला, पोलीस कोतवाल झाला. ठीक आहे, त्याचा विजय झाला तर काय झाला, तो कोतवाल झाला, म्हणून त्याचा विजय झाला त्या कोतवालच्या एक्झाममध्ये. असं लक्षात ठेवा, कोतवाल विजय झाला म्हणून. विजय तेंडुलकरांची घाशीराम कोतवाल हे नाटक आहे. चला नेक्स्ट पहा. आणि हे पेशवाई काळातील सामाजिक राजकीय विसंगती दर्शवतो. त्यानंतर सखाराम बाइंडर कोणी लिहिले. आता सखाराम बाइंडर हे सुद्धा कोणी लिहिले, विजय तेंडुलकरांनीच लिहिले. काय काय लिहिलं, सखाराम बाइंडकर लिहिलं. याच्या आधी काय आलं होतं, घाशीराम. म्हणजे पहा, हा जो विजय आहे, आणि विजय कधी होतो, जेव्हा आपण देवाचा चांगला जप करतो असं समजतात लोक. तर पहा, जसं की मग राम 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 असं आपण हे जे मनाचे श्लोक आहेत संत रामदासांचे, तसं मनामध्ये राम 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 असं ज्यावेळेस म्हणत राहतो त्यावेळेस आपलं खरंच सक्सेस होतं, काही विजय होतो. तर त्याच्यावरूनच लक्षात ठेवा, विजय म्हणलं, विजय कधी विजय होतो, ज्यावेळेस राम राम म्हणतो. तसं हा घाशीराम कोतवाल याच्यामध्येही राम आहे, आणि त्यानंतर जो आहे सखाराम बाइंडर याच्यामध्येही राम आहे. रामाचं नाव घेतलं तर कोणताही विजय होतो. सखाराम बांजर, घाशीराम कोतवाल. फक्त नाही आहे कोठे जातोस लवरकर, हे तेवढं लक्षात ठेवा. लव म्हणलं तर त्याच्यासाठी विजय किंवा विजय या नावाचं कळालं ते तुम्हाला आता. घाशीराम कोतवाल, राम असेल विजय तेंडुलकर. राम राम म्हणले की विजयच होते, सखाराम म्हणलं तरी विजय तेंडुलकर. त्यानंतर पानिपत कादंबरीकार कोण आहेत. ऑप्शन ए रणजित देसाई, ऑप्शन बी वि स खांडेकर, ऑप्शन सी शिवाजी सावंत आणि ऑप्शन डी वि.वा. शिरवाडकर. तर पानिपत कादंबरीकार कोण आहेत. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए रणजित देसाई. पहा, रणजित देसाईचं काय सांगितलं होतं मी, स्वामी सांगितलं होतं. त्यानंतर जीतवरून योगी सांगितलं होतं. आणि कशाची जीत झाली आपली, पानिपतच्या लढाईमध्ये जीत झाली, हार झाली असं राहते ना, तसं पानिपत लक्षात आलं तर जीत हार पण लक्षात आलं, तर त्याच्यावरून रणजित जिंकले का हारले, तसं जीत हार, तर त्याच्यावरून पानिपत देसाई. पानिपत कादंबरी कोणाची आहे, पानिपत जिंकली की हारली, तसं जीत हार रणजित देसाई. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. युद्धाचे चित्रण करणारी ऐतिहासिक कादंबरी तिसऱ्या पानिपतच्या युद्धाची रणजित देसाई यांनी लिहिली. त्यानंतर पु ल देशपांडे यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे. पहा, पु ल देशपांडे यांना कोणता पुरस्कार भेटलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार भेटणारे 4 जण, वि.वा. शिरवाडकर, वि स खांडेकर, भालचंद्र नेमाडे आणि एक कोणता राहिला ते पाहू आपण. त्यानंतर पु ल देशपांडे यांना कोणता पुरस्कार भेटलेला आहे. तर हे पहा, आता लक्षात कसं ठेवणार यांना कोणता पुरस्कार भेटला आहे. काय नाव आहे, पु ल देशपांडे. पुल काय आहे, हे एक साहित्य आहे, एक वस्तू आहे, म्हणजेच काय आहे, साहित्य आहे. म्हणून याला कोणता पुरस्कार भेटला आहे, साहित्य अकादमी पुरस्कार भेटला आहे. लक्षात राहिली का, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, ट्रिक्सद्वारे लक्षात राहील. पु ल देशपांडे यांना कोणता पुरस्कार मिळाला, पुल म्हणजे हे एक साहित्य आहे, वस्तू आहे, म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. व्यक्ती आणि वल्लीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार तसेच पद्मभूषण सुद्धा मिळालेला आहे. पु ल देशपांडे यांना कशासाठी भेटलेला आहे साहित्य अकादमी पुरस्कार कशासाठी भेटलेला आहे. पु ल देशपांडे यांना व्यक्ती आणि वल्ली या साहित्य अकादमी यासाठी. व्यक्ती, मग पु ल देशपांडे यांचं काय आहे, व्यक्ती आणि वल्ली, मागं खिचते व्यक्तींना तसं, त्या व्यक्ती आणि वल्ली यासाठी त्यांना काय भेटलेलं आहे, साहित्य पुरस्कार, पुल साहित्य. त्यानंतर कर्मयोगी ही कादंबरी कोणाची आहे, मी आत्ताच सांगितलं, जितलं तो योगी, कर्मयोगी. एक मिनिट ही कर्मयोगी कादंबरी कोणाची आहे, शंकर पाटील यांचे. ग्रामीण साहित्यकार म्हणून शंकर पाटील प्रसिद्ध झाले. ती योगी कोणाची होती, तेव्हा मी एकच मिनिटात सांगते. याच्या अगोदरचा प्रश्न काय होता, तो रणजित देसाई यांचा, कारण कन्फ्युजन आपल्या ट्रिक्सद्वारे होऊ शकते, त्यामुळे मी पाहून लगेच सांगते.
तर पहा इथे आहे कर्मयोगी, आपण पाहिलं होतं श्रीमान योगी, ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. श्रीमान योगी, योगीला आपण मान देतो असे योगी होते. मान देणारा योगी होता तो कोण? रणजित, जिंकणाऱ्यांना मान देतो तसा श्रीमान योगी होता. इथे आहे कर्मयोगी, आणि कर्माने असेल तर कर्माने सगळ्यात चांगला कोण होता? शिवाजी होता. तर ऑप्शन करेक्ट आन्सर ऑप्शन बी शिवाजी. नाही शिवाजी सावंत आहे वाटतं इथे. शंकर पाटील करेक्ट आन्सर आहे. सॉरी मुलांना, शंकर पाटील, मी रीड वाचलं नाही बरोबर. कर्मयोगी ही कादंबरी कोणाची आहे? कर्मयोगी शंकर पाटलाची. ट्रिक्स सांगते लक्षात ठेवायचं, टेन्शन नका घेऊ, कन्फ्यूज होत आहे ना, आताच सॉल्व होतं आपलं. कर्मयोगी तो मान योगी, श्रीमान योगी होता तो जीत देसाई होता, ठीक आहे. शिवाजीचं तर तुम्हाला माहितीच आहे, छावा, मृत्युंजय, शिवाजी सावंतचे आहेत. त्यानंतर शंकर पाटीलचं काय आहे पहा, कर्मयोगी. आपण काही कर्म केले, आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला देव काय करतो का? नाही. आपले कर्म खराब असतील तर देवसुद्धा आपल्याला शिक्षा देतो, असं आपलं म्हणजे आपण असं म्हणतो. तसं कर्म सगळं काय कशावर डिपेंड आहे? आपल्या कर्मावर. कोण शिक्षा देतं? देव. देव म्हणजेच कोण? शंकर. तर कर्मयोगी ही कादंबरी कोणाची आहे? कर्म म्हणलं, कर्म कोण शिक्षा देतं? देव म्हणजेच काय? शंकर. शंकर महादेव, शंकर कसं असतात तसं शंकर पाटील. त्यानंतर पिंगळा या काव्याचे कवी कोण आहेत? पिंगळा. ऑप्शन ए कुसुमाग्रज, ऑप्शन बी बा भ बोरकर, ऑप्शन सी बारा तांबे, ऑप्शन डी नारायण सुर्वे. ठीक आहे. पिंगळा या काव्याचे कवी कोण आहेत? पिंगळा तर बा भ बोरकर म्हणजेच काय? बळवंत बोरकर. बा भ बोरकर म्हणजेच काय? बळवंत बोरकर. पिंगळा, ते म्हणतात ना पिंगा ग बाई पिंगा, हे जे सॉन्ग आहे पिंगा, त्याच्यावरून इथे दिले पिंगळा. पिंगळा म्हणजेच पिंगा, लक्षात ठेवा. पिंगळा या काव्याचे कवी कोण आहेत? पिंगळा. पिंगळावरून पिंगा लक्षात ठेवायचं. आणि मग पिंगा गाणे लावले की माणसांना होते खूपच बोर, तसं बोरकर, बा भ बोरकर. तर पिंगळा या काव्याचे कवी कोण आहेत? पिंगा बोरकर, बा भ बोरकर. त्यानंतर माझं गाव कुणी लिहिलं? तर जे साधे भोळे माणसं आपले, माझं गाव, श्यामची आई, असं साने गुरुजी यांनी लिहिलेलं आहे, बालपणाचे वर्णन करणारे पुस्तक. त्यानंतर अपुरे या कवितेचे कवी कोण आहेत? अपुरे म्हणजे पूर्ण आहेत का? नाही असे नारायण सुर्वे. अजून काय लिहिलं त्यांनी? कामगार जीवनाचे कवी संवत्सर गणगोत ही कविता संग्रह लिहिणारे नारायण सुर्वे. नारायण सुर्वे. सुर्वे अपुरे कसं विरुद्धार्थी शब्द वाटत आहेत ना, तसं नारायण सुर्वेचं अपुरे. लक्षात ठेवा. अपुरे या कवितेचे कवी कोण आहेत? अपुरे सुर्वे, नारायण सुर्वे, अपुरे. त्यानंतर आंधळा शहाणा नाटक कुणी लिहिलं आहे? आंधळा हा शहाणा हे नाटक कुणी लिहिलेलं आहे? ऑप्शन ए वि वा शिरवाडकर, ऑप्शन बी पु ल देशपांडे, ऑप्शन सी विपू काळे आणि ऑप्शन डी विजय तेंडुलकर. देश पाडणारे व्यक्ती आणि वल्ली पूर्ण मागं खेचणारे यांनीच लिहिलेलं आहे. तर आणि व्यक्ती आणि वल्ली म्हणजे मागं खिचणारे. त्यानंतर आता कोणता आहे? आंधळा शहाणा. मग ते असंही मागं खिचतात आणि जे पुढं जातात त्यांना आंधळ्याला पुढं ढकलतात, तसं आंधळा शहाणा आणि पुढं जाणाऱ्याला मागं खिचतात, जसं व्यक्ती आणि वल्ली लक्षात ठेवलं आपण. आणि आंधळा शहाणा हेही कोणी लिहिलं? पु ल देशपांडे. शहाणे लोकच आपल्या देशाला पाडत आहेत आजकाल. आपल्या इथं काम करायचं सोडून दुसऱ्या देशात काम करतात, देशाला पाडत आहेत ते आंधळा शहाणा. त्यामुळे शहाणा पु ल देशपांडे. त्यानंतर विज्ञान कथा या प्रकारात मराठीतील अग्रणी लेखक कोण? विज्ञान कथा कुणी लिहिल्या? जयंत नारळीकर. विज्ञानामध्ये काय होते माहिती आहे का? जे कार होते विज्ञानामध्ये, जे कार होते विज्ञानामध्ये, जर काही केलं तर सायंटिस्ट बनतात ते असे लोक. तसं विज्ञान कथा या प्रकारात मराठीत अग्रणी लेखक कोण आहेत? तर ते आहेत जयंत नारळीकर.
जे जे कार होणारा ज्याचा, जयंत नारळीकर ज्यांना खगोलशास्त्रज्ञ व साहित्यकार, विज्ञान कथा लोकप्रिय असंही म्हणतात. कुणाला? जयंत नारळीकरांना. खगोलशास्त्र, साहित्यकार, विज्ञान कथा. लक्षात ठेवलं, जे जे करतो आपण विज्ञानामध्ये जे सक्सेस झाले तसं विज्ञान कथा जयंत नारळीकर. नंतर फुलराणी नाटक कुणी लिहिले? तर पहा, राणी जो म्हणणार पु ल देशपांडे. पु ल देशपांडे याच नावावरून लक्षात ठेवा, पु ल देशपांडे यांनी काय लिहिलं? फुलराणी लिहिली, पु ल देशपांडे. तर याच्यावरूनच काय कसं लक्षात ठेवा, पु ल देशपांडे म्हणजेच फुलट देशपांडे. फुलं तसं फुल म्हणजेच फुलराणी. कुणी लिहिलं फुलराणी नाटक? पु ल देशपांडे यांनी. इंग्रजी नाटक पिग्मॅलियन वर आधारित मराठी रूपांतर, जे की इंग्लिशचं नाटक आहे पिग्मॅलियन, याच्या आधारावर हे पु ल देशपांडे यांनी फुलराणी हे लिहिलेलं आहे. त्यानंतर संवत्सर या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत? तर बघा, संवत्सर नारायण सुर्वे, कुसुमाग्रज, बाबा बोरकर आणि वि.वा. शिरवाडकर. थोडंसं या नावावरूनच लक्षात ठेवा, संवत्सर म्हणजेच सुर्वे. हेही नाव नीट नाही वाचता येत आणि हे सुर्वेही नीट नाही वाचता येत. तसं संवत्सर या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत? तर नारायण सुर्वे. ययाती कादंबरीला कोणता पुरस्कार भेटला? आपण ययाती कोणी लिहिलं? वि स खांडेकर. आणि यांना काय सांगितलं? वि स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे 1974 मध्ये. कुसुमाग्रज कोणाचं नाव आहे? कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकरांचं नाव आहे. यांना कोणत्या कवितेसाठी ओळखले जाते? आता कुसुमाग्रजांची किंवा वि.वा. शिरवाडकरांची कोणती कविता आहे? पहा, मी सांगितलं वावा. वि.वा. म्हणजेच वावा. वावा कोणत्या गोष्टीसाठी म्हणतो आपण? तर झाशीची राणी, विश्वाची माया, जे जे रघुवीर समर्थानी वेगळीच दिशा. तर विश्वाची माया, करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. विश्वाची माया. राष्ट्रीय कवी, हे मराठी राष्ट्रीय कवी म्हणून ओळखले जातात, म्हणून विश्वाची माया या कवितेसाठी कुसुमाग्रज यांना ओळखले जाते. कविता आली की त्यांचं नाव कुसुमाग्रज होते, कारण ते गरजते पूर्ण असं. आणि कशावर गरजते? विश्वात. विश्वाची माया. कुसुमाग्रज यांना कोणत्या कवितेसाठी ओळखले जाते? तर विश्वाची माया. माया जी आहे, माया म्हणजे प्रेम. ही जी माया आहे याच्यावर हे गरजते पूर्ण. कुसुमाग्रज म्हणजेच मायावर गरजणारे कुसुमाग्रज. जे जे रघुवीर समर्थ कुणी लिहिले? तर पहा, जे जे रघुवीर समर्थ, जय जय राम हरी राम जय जय राम असं म्हणतो ना, तसं राम म्हणजेच रामदास. राम म्हणजेच रामदास, जसं की समर्थ रामदासांनी लिहिलेलं आहे. जे जे रघुवीर समर्थ कोणी लिहिले? समर्थ रामदासांनी लिहिले. त्यानंतर पहा, व्यक्ती आणि वल्ली पुस्तकाचे लेखक किती वेळ सांगितलं? मागं खिचणारे, देश पाडणारे, पु ल देशपांडे. त्यानंतर हिंदू धर्माचे सार हे पुस्तक कोणी लिहिले? हिंदू धर्माचं कोणतं पुस्तक विचारलेलं आहे? सार. तर ऑप्शन ए लोकमान्य टिळक, ऑप्शन बी महात्मा फुले, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ऑप्शन डी साने गुरुजी. तर पहा, हिंदू धर्माचा सार जो आहे तो कुणी लिहिला? लोकमान्य टिळकांनी. आता हिंदू धर्माचा सारमध्ये जे हिंदू धर्म होते, हिंदू धर्माचे काय होते? लोकच होते. ते हिंदू धर्माचे सार लिहिणारे हिंदू धर्माचे लोक. हिंदू धर्माचे म्हणजेच कोण होते? ते हिंदू धर्माचे लोक होते. आणि या लोकवरून लोक होते असं मान्य केलं टिळकांनी. तसं लोकमान्य टिळकांनीच लिहिलं हिंदू धर्माचे सार. कळालं? हिंदू धर्माचे सार कोणी लिहिलं? लोकमान्य टिळक. त्यानंतर गुलामगिरी ग्रंथलेखक कोणी लिहिले? तर सगळ्यांना माहिती आहे, महात्मा फुले यांनी गुलामगिरीचे लेखन केलं. शेतकऱ्याचा आसूड कोणी लिहिलं? तर हे महात्मा फुले यांनीच लिहिलेलं आहे, शेतकऱ्याचा आसूड, गुलामगीर. आता पहा, जातीभेद या विषयावर सर्वाधिक लिहिणारे साहित्यकार कोण? सगळ्यात जास्त जातीवरून भेदभाव कोणासोबत झालेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत झालेला आहे. म्हणून जातीभेद या विषयावर सर्वाधिक लिहिणारं साहित्य कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि जातीभेदाचे मूळ कोण शोधले आहे? तर जातीभेदाचं मूळ कोण शोधलं आहे? ते शोधणारे एकच असे महान व्यक्ती होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
त्यानंतर रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटककार कोणी लिहिले? पहा, रायगडाला जेव्हा जाग येते. आता रायगड पण पाहून आपण काय म्हणतो, वा 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 म्हणतो, कारण तो खूपच छान आहे. आणि तिथेही काय होते माहिती आहे का, असं मस्त छान वातावरण होते रायगडाजवळ, असं शिरवाड पडल्यासारखं. तसं लक्षात ठेवा, विवा शिरवाडकर. रायगडाला जेव्हा जाग येते किंवा सकाळी उठल्यावर ऊनही नसते, पहा सकाळी सकाळी पहाटे उठल्यावर सूर्य मस्त उगवतो, असं एकदम शिरवाड आल्यासारखं दिसते. कधी? रायगडावर. रायगडाला जेव्हा जाग येते त्यावेळेस. तसं विवा शिरवाडकर यांचं आहे. नंतर माझं बालपण पुस्तक कोणी लिहिलं? पु ल देशपांडे, वि स खांडेकर, शंकर पाटील आणि साने गुरुजी. आपले आवडते साने गुरुजी यांनी बालपणाचं सगळं लिहिलेलं आहे. त्यानंतर जागर या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत? जागर. ऑप्शन ए नारायण सुर्वे, विवा शिरवाडकर, वि स खांडेकर, बाभ खांडेकर आणि बाभ बोरकर. जागर. तर पहा, कोणी झोपलं असेल, कोणी कोणत्या गोष्टीत बिझी असेल तर आधी कसं लगेच नारायण 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 म्हणून मध्येच टपकत राहतो. आपण टी व्हीमध्ये सिरियलमध्ये पाहिलं असेल तसं. तसं जागर झालं, कोणी जागरण करत असेल तर लगेच, कोणी कोणता विषय विचार करत असेल तर लगेच नारायण नारायण म्हणून तिथे नारायण येत होता अगोदर. तसं जागर या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत? नारायण नारायण. एका कोळ्याची गोष्ट कोणी लिहिली? साने गुरुजी, रणजित देसाई, वि स खांडेकर आणि पु ल देशपांडे. एका कोळ्याची गोष्ट बालकवी एका कोळ्याची गोष्ट कोणी लिहिली? साने गुरुजी यांनी लिहिलेली आहे. प्रेमाला समर्पित प्रतिसंवाद कोणी लिहिले? प्रेमाला प्रतिसंवाद. आता मी सांगितलं जसं की भारून गेलं, कसं जी की कुणाची लीला पाहून भारून गेला होता, तो झाशीची राणी. त्याच्यावरून लक्षात ठेवलं होतं, भारून गेलं म्हणजेच भारा तांबे. तसं प्रेमाला कशामुळे भारला? तो पूर्ण त्याच्या जे कथा आहेत सगळं ऐकून ऐकून त्याच्या कथेवर त्याला प्रेमच झालं, असं तो भारून गेला म्हणून भारा तांबे. जसं प्रेमाला समर्पित प्रतिसंवाद, प्रेमच झाल्यासारखं त्याला झालं त्या कथेवर, त्यामुळं प्रेमाला समर्पित प्रतिसंवाद कोणी लिहिला? तर या भारा तांबे यांनी लिहिला. नवा झेंडा कवी कोण? तर नवा झेंडा कुसुमाग्रज. झेंडा कसा आहे आपला, एकदम असं कडक असल्यासारखा आहे, तसं कुसुमाग्रज. नवा झेंडा हे पाहून सगळे असे ग्रज झाले कुसुमाग्रजांचे. त्यानंतर पद्मश्री पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पहा, पु ल देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. पु ल देशपांडे नावावरूनच आहेत, पूल पाडणारे हे, त्यांनाच पद्मश्री. आता पूल पाडणारे म्हणजे किती मोठं काम करणारे हे लोक आहेत, मग त्यांना पूल पाडतायत म्हणून प वरूनच त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. असं ट्रिक्सनी लक्षात ठेवा. पद्मश्री पुरस्कार कोणाला मिळाला? पूल पाडणाऱ्यांना. तसं पु ल देशपांडे यांना भेटलेला आहे. विद्रोही काव्याचा कवी कोण? विद्रोही काव्याचा कवी ऑप्शन ए कुसुमाग्रज, ऑप्शन बी नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ आणि शंकर पाटील. विद्रोही काव्य म्हणजे विद्रोह. काही विद्रोह झाला की कसं आपण रडतो, रडकुंडीला येतो की काही, अरे बाबा एवढा मोठा पाऊस पडला, सगळी शेती गेली, विद्रोह झाला पूर्ण. तर हे विद्रोही काव्य झालं तर आपण काय करतो? रडतो, ढसाढसा रडतो. कसं रडतो? ढसाढसा म्हणजे जोर जोरात रडतो. तसं विद्रोही काव्याचा कवी कोण आहे? नामदेव ढसाळ. लक्षात राहील ट्रिक्स. ढसाढसा रडणे म्हणजेच काय, काही वाईट झालं, विद्रोह झाला की आपण ढसाढसा रडतो. त्यानंतर गोलपिठा. आणि आपल्याला काय कळतच नाही, शेती वाया गेली, एवढा मोठा पाऊस केला की उगाच त्याच्या गोल फिरतो, साईडला गोल फिरत राहतो असं. तसं गोलपिठा कविता संग्रह कोणाचा आहे? हा पण ढसाढसा रडतो आणि उगा गोल फिरतो. हा गोलपिठा कविता संग्रह कोणाचा आहे? नामदेव ढसाळ यांचाच आहे. आणि विद्रोही हा कविता संग्रह कोणाचा आहे? या नामदेव ढसाळ यांचाच आहे. त्यानंतर दलित पॅथर चळवळीचे संस्थापक म्हणून धारदार विद्रोही काव्य असंही आहे. त्यानंतर बाकीचे क्वेश्चन्स जे आहेत 15च्या नंतरचे क्वेश्चन्स आपण नंतर